आणखी एक धक्कादायक बातमी, पिता पुत्राकडून दोन वाहतूक पोलिसांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। वाहतूक पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे। नालासोपाऱ्यातील ही घटना आहे। नालासोपाऱ्यातील घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे। त्यामुळे नालासोपाऱ्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचं धिंडवडे उडालेले आहेत। नालासोपाऱ्यात दोन वाहतूक पोलिसांना पिता पुत्राकडून बेदम मारहाण करण्यात आली। ही दृश्य आपण पाहतोय। लाथाबुक्क्यांनी ही मारहाण करण्यात आली आहे। पिता पुत्रांनी ही मारहाण केलेली आहे। धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। दरम्यान या पिता पुत्रांना या दोन पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। यानंतर आता पोलीस प्रशासनाकडून या संदर्भात काय कारवाई केली जाते याकडे लक्ष आहे। वाहतूक पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। पिता पुत्रांनी ही मारहाण केलेली आहे। दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। आता या व्हिडिओनंतर या पिता पुत्रांवर काय कारवाई होते याकडे लक्ष आहे। नालासोपाऱ्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। वाहतूक नियंत्रित करत असताना या वाहतूक पोलिसांचा या पिता पुत्रांना राग आला आणि त्यांनी या रागाच्या भरात ही मारहाण केलेली आहे। मात्र हा व्हिडिओ सध्या समोर आला आहे। त्यामुळे या पिता पुत्रांवर आता काय कारवाई होते याकडे लक्ष आहे। नालासोपाऱ्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। वाहतूक पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे। व्हिडिओ समोर आलेला आहे। धक्कादायक घटना ही घडलेली आहे। हनुमंत सांगळे आणि शेष नारायण आत्रे अशी मारहाण झालेल्या ट्रॅफिक पोलिसांची नावं आहेत। तर आरोपी मंगेश नारकर आणि त्यांचे पुत्र पार्थ नारकर अशी पिता पुत्राची नावं आहेत। वाहतूक पोलिसांना मारहाण झालेली आहे। वाहतूक पोलिसांनी या पिता पुत्रांना लायसन्स विचारल्यावरून राग आल्यानंतर या पिता पुत्रांनी ही मारहाण केली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जयराज राजीवडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। जयराज, व्हिडिओ समोर आलेला आहे। या पिता पुत्रांवर आतापर्यंत काही कारवाई केली आहे का? नक्कीच जगदीश, एकूणच पाहायला गेलं तर घटना ही गंभीर घटना आहे। नारकर कुटुंबातील हे पिता पुत्र असून नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव या परिसरामध्ये राहत असल्याची माहिती मिळालेली आहे। आणि एकूणच जी काही घटना जी झालेली आहे ती विदाऊट लायसन गाडी चालवताना या पोलीस अधिकारी हवालदारांनी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्याला अडवलं या पार्थ नारकर करून या तरुणाला। आणि त्यांनी अडवल्यानंतर आपल्या वडिलांना फोन केला आणि वडील तिथे आले आणि त्या हा घडलेला पूर्णतः प्रकार आपण पाहू शकत असाल का कशा प्रकारे या नारकर कुटुंबांनी या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण जी केलेली आहे। मारहाणीनंतर स्थानिक असलेल्या तुळीण पोलीस ठाण्यामध्ये या पिता पुत्रांना नेण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जगदीश जी, मात्र ही घटना नेमकी कुठे घडलेली आहे? नालासोपाऱ्यातील कुठल्या नेमक्या चौकामध्ये ही घटना घडली आहे? नालासोपारा पूर्वेच्या विजयनगर परिसरातील सितारा बेकरी या बेकरी समोर ही घटना घडलेली आहे। आणि जवळच स्थानिक तुळीण पोलीस ठाण्याचं तिथे बीट चौकी सुद्धा होती आणि तिथे तात्काळ स्थानिक पोलीस तिथे दाखल झाले आणि या पिता पुत्रांना ताब्यात घेऊन नालासोपारा पोलीस ठाण्यात आणण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावरती रितसर इथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अद्यापही। जगदीश, ठीक आहे, धन्यवाद जयराज दिलेल्या माहितीबद्दल।